कमाई. मित्रांनो, असे म्हणतात की देवाने जेव्हा मानवाची निर्मिती केली तेव्हा मानवाने देवाकडे हातभर पोट मागितले होते. पण देवाने मानवाच्या त्या मागणीकडे दुर्लक्ष करीत फक्त वीतभर पोटच मानवाला दिले. आणि म्हणून देवाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण वीतभर पोट भरण्यासाठी मानवाला एवढ्या उचापत्या कराव्या लागतात, तर हातभर पोटासाठी केवढी उलथापालथ करावी लागली असती देवच जाणे. ह्या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक जीव आपापल्या परीने धडपड करत असतो. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी सदमार्गाने मेहनत करतात, सुखी राहतात, तर कुणी गैरमार्गाने किंवा मेहनतीशिवाय आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करत असतात. ह्याचीच प्रचिती देणारी ती सकाळ. साधारणतः सकाळी 9-9:30ची ती वेळ असावी. प्रत्येक जण घाईगडबडीत दिसत होता आणि त्या अशा अत्यंत व्यस्त सकाळी तो काहीशा वेगानेच ऑफिसच्या दिशेने जायला निघाला होता. नुकताच पाऊस भेटीला येऊन गेल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवळ होती. त्या हिरवळीत पकडापकडीचे खेळ खेळणारी ते 2-3 खारुताई आणि त्या खारुताईंचा खेळ पाहणारी ती मुले, ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तो आपली पावले झपाझप ऑफिसच्या दिशेने टाकत होता. साब कुछ पैसा दे दो ना साब, असे म्हणत एका भिकाऱ्याने त्याची वाट अडवली. त्याने पाहिले, हातात चाबूक, शरीरावर लाल पिवळा रंग फासलेला, कमरेखालचे शरीर चिंध्यांनी झाकलेले आणि काही अंतरावर त्याची पत्नी एक ढोलकी विशिष्ट लयीत वाजवत होती. मैं तुम्हें भीख नहीं दूंगा, लेकिन हाँ, अगर तुम काम करना चाहते हो तो मैं काम दिला सकता हूँ. दिन का 100 रुपये मिलेगा. त्याने आपल्या सोबत वेगाने चालणाऱ्या त्या भिकाऱ्याला विचारले. त्यावर प्रत्युत्तर देत तो भिकारी म्हणाला, अरे साहब, यहाँ मेरा दिन का 300 रुपये कमाई है और तुम 100 रुपये दे रहे हो. 100 रुपये के लिए कौन काम करेगा. असे म्हणत त्या भिकाऱ्याने त्याचा नाच सोडून पुन्हा रस्त्यावर नजर स्थिरावली आणि पुढल्या माणसाच्या दिशेने तो भीक मागण्यासाठी गेला. आणि त्याच्याच मागे त्याची पत्नी अंगातील सर्व शक्तीनिशी जोर जोराने ती ढोलकी बडवू लागली होती. त्या ढोलकीचा नाद आसमंताशी जाऊन भिडेपर्यंत. धन्यवाद.